टॅन बावड्या कसं मास्तर म्हणीन तसं. चल मग स्क्वेअर कसे फाइंड करायचे ते 0 मिनिटामध्ये डोकं न लावता. तुला तर माहिती आपल्याकडे डोकं आहे का? अजिबात नाही. डोकं न लावता सांगतो. चल मग हे बघ, ही आकृती दिसते, याच्यामध्ये किती स्क्वेअर म्हणजे चौरस लपलेले ते पाहायचे आपल्याला. बघ बाजूला बघ, हे पाय, हे काय आहे आपला स्क्वेअर, बरोबर आहे. आणि हा एक स्क्वेअर आहे, याचे आपण 4 तुकडे करू. 4 तुकडे केल्यानंतर बघ 1 2 3 4 आणि हे 4 आणि हा 1 मिळून किती होत असते माहिती आहे का? 5 होत असते. किती होत असते? 5. चल याच्यामध्ये बघू आपण. 1 2 3 4 आणि हा मोठा 1 मिळून काय झाले? 5. कळालं का? हे बघ 5 लिहिले. आता पुढचे बघ कसे काढायचे तर बघ, हे बघ 1 2 3 हे जेवढे येतील का त्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय करायचं? गुणायचं. म्हणजे 5 त्रिक किती आले राजा? 15. कसं गप करून उत्तर आलं भावड्या, डोकं न लावता. हुशार का नाही मी? मग चल मग स्क्रीनवर बघ आकृती आणि खपकन त्याची चौरस म्हणजे स्क्वेअर गपकन कमेंट मध्ये ध्यान करून फेकणार भावड्या आणि तायडी तू सुद्धा.